गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा प्रोफार्मा बघणार आहोत. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये काय आणि कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केल्या जाते हे आपण मागील भागामध्ये थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. तर एखाद्या व्यक्तीजवळ जर एकापेक्षा जास्त घरं असतील, सपोज एका व्यक्तीजवळ 4 घरं आहेत आणि त्यातलं एक त्याचं राहतं घर आहे, तर राहतं घर इन्कम टॅक्स ॲक्टनुसार टॅक्स फ्री असते. इतर जे 3 घरं आहेत ते जर त्यांनी भाड्याने दिले आणि भाड्याने देऊन जर रेंट स्वरूपात म्हणजे भाडे स्वरूपात त्यांनी उत्पन्न कमवित असेल, उत्पन्न कमविलेलं असेल, तर ते उत्पन्न या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अंतर्गत निर्धारित केल्या जाते. तर अशा प्रकारे हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा प्रोफार्मा आज आपण बघणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर 2019-2020, असेसमेंट इयर 2020-2021 हे याकरता सांगत आहे. मी रिपीट करत आहे. मागच्या भागामध्ये पण मी रिपीट केलेलं होतं की तुमचं प्रिव्हियस इयर हे 2001 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे राहील. असेसमेंट इयर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 हेच राहील. म्हणून हे आवर्जून सांगत आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीमध्ये 2 टाईप आहेत. एक सेल्फ ऑक्युपाईड हाऊस आणि दुसरा जो आहे 2 टाईप म्हणण्यापेक्षा या पद्धतीने हाऊस प्रॉपर्टीचं कॅल्क्युलेशन केल्या जाते. तर यामध्ये नंबर 1 आहे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस म्हणजे स्वतःचं राहतं घर, आणि नंबर 2 आहे लेट आउट हाऊस म्हणजे भाड्याने दिलेलं घर. आता मी जे उदाहरण दिलं तुम्हाला की एका व्यक्तीजवळ 4 घरं आहेत, तर 4 घरापैकी तो ज्या घरात राहत असेल ते राहतं घर त्याला टॅक्स फ्री आहे, आणि बाकीचे जे 3 घरं आहेत त्या 3 घराचं कॅल्क्युलेशन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अंतर्गत केल्या जाते. पण जर समजा त्याचं राहतं घर, त्यांनी जर असं म्हटलेलं नसेल की त्याचं राहतं घर आहे किंवा त्याला तो एका घरात राहत आहे 4 घरापैकी, तर ते 4ही घरं भाड्याने दिले असं समजून त्या 4ही घराचं भाडं किंवा उत्पन्न या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अंतर्गत निर्धारित केल्या जाते. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला असं बरेचदा दिसून येईल. पण जे ॲक्ट आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा, त्या ॲक्टनुसार एक घर करदात्याला टॅक्स फ्री असते आणि बाकीची जी घरं आहेत त्यापासून जर उत्पन्न मिळत असेल तर ते उत्पन्न इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अंतर्गत निर्धारित केल्या जाते किंवा कॅल्क्युलेट केल्या जाते. तर यामध्ये नंबर 1 आहे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस, नंबर 2 आहे लेट आउट हाऊस. सेल्फ ऑक्युपाईड हाऊसमध्ये स्वतःच्या राहत्या घराचं मूल्य निर्धारित केले जाते. तर यामध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यू नील असते नेहमीच. तुम्हाला जर क्वेश्चन आला तर सेल्फ ऑक्युपाईड हाऊसमध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यू नेहमीच नील असते, म्हणजेच त्याचं जे व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेशन आहे ते केलं जात नाही, म्हणजेच टॅक्स फ्री असते म्हणण्याचा अर्थ. त्यानंतर नंबर 2 आहे लेट आउट हाऊस. आता हे सेल्फ ऑक्युपाईड हाऊसचे जे डिडक्शन आहे ते आपण थोड्या वेळाने बघूया. पहिल्यांदा नेट ॲन्युअल व्हॅल्यू नील, कुठली व्हॅल्यू नील आहे ते आपण बघूया. नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे काय ते बघूया. तर ते आपण लेट आउट हाऊसमध्ये बघूया. लेट आउट हाऊसमध्ये नंबर ए दिलेला आहे म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, नंबर बी दिलेला आहे फेअर रेंटल व्हॅल्यू. आता तुम्ही जे नोट्स दिलेले आहेत तुम्हाला ते वाचलेच असेल, आशा आहे की तुम्ही ते वाचले असेल. तरी पण मी एकदा रिपीट करते. म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू ती व्हॅल्यू असते जी जे घर आहे, ज्या घराचं कॅल्क्युलेशन केलं जाते त्या घराचं नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतनं किंवा महानगरपालिकेनं, आता ग्रामपंचायत त्याच्यामध्ये उल्लेख होत नाही, परंतु नगरपालिकेनं किंवा महानगरपालिकेनं ठरवून दिलेलं जे रेंट आहे किंवा ठरवून दिलेलं जे भाडं आहे किंवा ठरवून दिलेली जी भाडं किंवा रेंट म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू जी आहे, अमाऊंट जी आहे ती व्हॅल्यू म्हणजेच म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू होऊया. नगरपालिकेने ठरवून दिलेला व्हॅल्यू म्हणजेच म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू होऊया. फेअर रेंटल व्हॅल्यू जर जे घर एका एरियामध्ये भाड्याने घेतलेलं असेल तर तसंच घर त्याच एरियामध्ये त्याचं भाडं किती आहे, म्हणजे जे घर भाड्याने घेतलं असेल
ते घर त्याच एरियामध्ये तसल्याच घराचं असलेलं भाडं म्हणजेच फेअर रेंटल व्हॅल्यू. सपोज आपण आपल्या कॉलेजच्या एरियामध्ये एक 3 रूमचं घर जर भाड्याने घेतलं 3,000 रुपयाला, तर त्याच एरियामध्ये 3 रूमचं घराचं भाडं 3,000 आहे की 4,000 आहे, हे जे आहे ठरवून दिलेलं किंवा त्या एरियामध्ये जो रेट असेल तो रेट ठरवून दिलेला, किंवा एका एरियामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या एरियामध्ये जर गेलं तर 1,000 रुपयापर्यंत मिळून जाईल, त्या एरियामध्ये जर गेलं तर 2,000 रुपयामध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारे प्रत्येक एरियाचा रेट वेगळा वेगळा असतो. तर त्या एरियामध्ये तेवढ्या घराचं भाडं किती आहे ते भाडं म्हणजेच फेअर रेंटल व्हॅल्यू होय. आता आपण जसं उदाहरण घेतलं की आपल्या कॉलेजच्या एरियामध्ये 3,000 रुपयांनी आपण घेतलेली आहे रूम भाड्याने, घर भाड्याने, पण त्या एरियामध्ये जर 4,000 जर रेट असेल तेवढ्या 3 रूमचा, तर फेअर रेंटल व्हॅल्यू होईल 4,000. त्याच्यानंतर याला आता म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यूला नंबर दिलेला आहे ए आणि फेअर रेंटल व्हॅल्यूला नंबर दिलेला आहे बी. आता हे म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू आणि फेअर रेंटल व्हॅल्यू यापैकी मोठी जी अमाऊंट आहे ती घ्यायची आहे. तर यामध्ये ही म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू आणि फेअर रेंटल व्हॅल्यू या दोन्हीपैकी जी मोठी अमाऊंट आहे ती ए अँड बी विचेवर इज हायर इथे घ्यायची आहे. मग ही हायर असलेली अमाऊंट जी आहे याला 1 नंबर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड रेंट घ्यायचं आहे. हे ए अँड बी विचेवर इज हायर म्हणजेच म्युन्सिपल रेंटल व्हॅल्यू आणि फेअर रेंटल व्हॅल्यू यापैकी मोठी जी असेल ती अमाऊंट घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नंबर 2 घ्यायचा आहे स्टँडर्ड रेट. मग आता ही विचेवर इज हायर म्हणजे या दोन्हीपैकी असलेली मोठी संख्या आणि स्टँडर्ड रेट यापैकी जी छोटी असेल ती संख्या इथे घ्यायची आहे. म्हणजेच A1 and 2. A1 म्हणजे ए अँड बी विचेवर इज हायर आणि B2 म्हणजे स्टँडर्ड रेट. 1 and 2 विचेवर इज लेस म्हणजे या दोन्हीपैकी जी अमाऊंट छोटी असेल ती, याला एक्सपेक्टेड रेंट असंही म्हणतात. या दोन्हीपैकी जी छोटी असेल ती अमाऊंट इथे घ्यायची आहे. आता या दोन्हीपैकी छोटी असेल ती अमाऊंट घ्यायची आहे सिम्पली सिटीने दिलं असेल तर. पण जर समजा एक्सपेक्टेड रेंट म्हटलेलं आहे, कधी कधी काय होते की कुठल्या घराचं कोणत्या प्रॉब्लेममध्ये स्टँडर्ड रेंट दिलेला नसतो. स्टँडर्ड रेंट जर दिलेला नाही आहे तर मग आता आपण इथे काय म्हणतो की विचेवर इज लेस, A1 and 2 विचेवर इज लेस. मग आता इथे 1 and 2 विचेवर इज लेस इथे जर नील असेल स्टँडर्ड रेंट तर नीलच घेऊ ना आपण, पण तसं तिथे करता येत नाही ॲज पर रूल. तर या ॲक्टनुसार इथे स्टँडर्ड रेंट नील असेल तर नील न घेता, छोटी संख्या म्हणजे 0 न घेता हे विचेवर इज हायर ही अमाऊंट जी आहे ती घेता येईल. म्हणून इथे एक्सपेक्टेड रेंट दिलेला आहे म्हटलेला आहे. त्यानंतर याला नंबर ए द्यायचा आहे, स्मॉल ए द्यायचा आहे. हे नंबर जे आहेत हे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्हाला जसे लक्षात राहील तसे, पण एकदा लक्षात ठेवले की तसेच नंबर द्यायचे म्हणजे चुकणार नाही. याला कॅपिटल ए तर याला कॅपिटल बी, याला 1, 2 याला स्मॉल ए स्मॉल बी. प्रॉब्लेम मध्ये पण तसंच, इथे स्मॉल ए स्मॉल 2 केला, स्मॉल ए स्मॉल बी केला, तर इथे कॅपिटल ए कॅपिटल बी करायचं म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथे 1 आणि 2 राहू द्यायचं. त्याच्यानंतर विचेवर इज लेस घेतली आपण, या दोन्हीपैकी जी छोटी संख्या आहे ती घेतली. त्याच्यानंतर ॲन्युअल रेंट रिसिव्ह म्हणजे ॲक्च्युअल. आता हा स्टँडर्ड रेंटचा राहिलेला आहे. स्टँडर्ड ॲक्टनुसार स्टँडर्ड कंट्रोल ॲक्टनुसार जी अमाऊंट ठरवून दिलेली आहे ती अमाऊंट म्हणजे स्टँडर्ड रेट. त्यानंतर ॲन्युअल रेंट रिसिव्ह. आता ही ॲन्युअल रेंट रिसिव्ह म्हणजे ॲक्च्युअलमध्ये घरमालकाला भाडे करून किती रक्कम मिळालेली आहे ती म्हणजे ॲन्युअल रेंट, यालाच ॲक्च्युअल रेंट असेही म्हणतात. तर ही जी आहे ही इनर कॉलममध्ये लिहायची, कारण भाडेकरूला जर घरमालकाने वॉटर चार्जेस आहे, लिफ्ट मेंटेनन्स आहे, सॅलरी ऑफ गार्डनर आहे, लायटिंग चार्जेस आहे आणि अनरिलाइज रेंट आहे, तर ह्या जर फॅसिलिटीज जर दिल्या असतील, ह्या 4 फॅसिलिटीज दिल्या असतील तर त्या रेंट रिसिव्ड मधून मायनस होते. ऍक्च्युअल रेंट रिसिव्ड किंवा ॲन्युअल रेंट रिसिव्ड मधून मायनस होते. त्यानंतर अनरिलाइज रेंट. आता अनरिलाइज रेंट म्हणजे अप्राप्त भाडं होते. अप्राप्त भाडं जर प्राप्त झालं नसेल गत वर्षामध्ये, आता हे तुम्हाला माहिती आहे की कुठलाही इन्कम 19-20 मध्ये व्यक्तीने जे इन्कम कमावले असेल, उत्पन्न कमावलेलं असेल, त्याच्यावरती 20-21 मध्ये टॅक्स आकारला जातो.
म्हणून आता हे अनरिलाइज रेंट जो आहे अप्राप्त भाडं हे मागच्या वर्षी मिळालेलंच नसेल तर मग ते त्याला कशाला घ्यायचं, म्हणून त्यालाही मायनस केल्या जाते. ह्या सर्व अमाऊंट मायनस केल्यानंतर या ॲन्युअल रेंटमधून मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती आणि ही विचर इज लेस ही आणि ही अमाऊंट यापैकी दोन्हीपैकी जी मोठी असेल ती संख्या म्हणजे ए अँड बी. ए म्हणजे ही 1 and 2 विचर इज लेस असलेली अमाऊंट आणि ॲन्युअल रेंट मधून मिळालेली अमाऊंट. ए अँड बी विचर इज हायर असलेली अमाऊंट. आता ही विचर इज हायर अमाऊंट आणि यामधून काय करायचं आहे, रेंट ऑफ व्हॅकन्सी पिरियड. मागच्या वर्षी जर समजा भाडे करू 12 महिन्यापैकी 11 महिने राहिला असेल आणि 1 महिना 11च महिने राहिला आणि 1 महिना काय झाला की घर भाडं रिकामं राहिलं. तर जर घर रिकामं राहिलं असेल तर 12 महिन्याचं भाडं काय द्यायचं, म्हणून 1 महिन्याचा जो व्हॅकन्सी पिरियड आहे तो इथून मायनस करायचा. म्हणून विचर इज हायर मधून या अमाऊंट मधून काय करायचं आहे, रेंट ऑफ व्हॅकन्सी पिरियड मायनस करायचा. जेवढे महिने तो घर रिकामं राहिलं असेल तेवढ्या महिन्याचं. त्यानंतर शिल्लक आलेली अमाऊंट जी आहे त्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असे म्हणतात. या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूतून म्युनिसिपल टॅक्स जर मायनस केला तर आलेली अमाऊंट जी आहे ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू होऊया. आता ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू झाल्यानंतर ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आता आपण नेट ॲन्युअल व्हॅल्यू येण्याकरता काय काय केलं, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू, त्याच्यानंतर फेअर रेंटल व्हॅल्यू, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू आणि फेअर रेंटल व्हॅल्यू विचर इज हायर अमाऊंट. त्याच्यानंतर ही हायर आलेली अमाऊंट आणि स्टँडर्ड रेंट यापैकीची जी छोटी असेल ती अमाऊंट विचर इज लेस 1 and 2 विचर इज लेस ही अमाऊंट आली. मग त्याच्यानंतर ही छोटी आलेली अमाऊंट आणि ॲन्युअल रेंट रिसिव्ड मधून ह्या फॅसिलिटीज मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती आणि ही लेस आलेली अमाऊंट या दोन्हीपैकी जी मोठी अमाऊंट असेल ती घ्यायची आहे. त्याच्यानंतर रेंट ऑफ व्हॅकन्सी पिरियड मायनस करायचं आहे. आलेल्या अमाऊंटला ग्रॉस टोटल इन्कम नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यातून म्युनिसिपल टॅक्स मायनस करायचा आहे आणि आलेले अमाऊंट जी असते ती नेट ॲन्युअल व्हॅल्यू होऊया. आता ही नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती सेल्फ ऑक्युपाईड हाऊसचं नील असते. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपण पहिल्यांदा लेट आउट हाऊस बघूया, म्हणजे तुम्हाला नेट ॲन्युअल व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट होते ते माहिती होते. तर हे नेट ॲन्युअल व्हॅल्यू जे आहे ते राहत्या घराचं नील असते. आता हे मी तुम्हाला याकरता सांगत आहे की हे नेट ॲन्युअल व्हॅल्यू जर नील असेल तर या अंतर्गत जे डिडक्शन आहे, आता डिडक्शन ज्या मिळतात ना अंडर सेक्शन 24 अंतर्गत, तर त्या सेल्फ ऑक्युपाईड हाऊस आणि लेट आउट हाऊस दोन्ही हाऊस करता, म्हणजे स्वतःचं राहतं घर असेल त्यावरती जर भाडं हे घेतलं असेल, लोन घेतलं असेल, किंवा लेट आउट हाऊस असेल भाड्याने दिलेलं घर असेल त्यावर पण जर लोन घेतलं असेल तर दोन्ही घराच्या लोनची कपात त्याला मिळते. तर यामध्ये पहिलं डिडक्शन जी आहे अंडर सेक्शन 24च्या अंतर्गत ती डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन आहे 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आता इथे 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे ती कशाचं घ्यायची आहे, स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. स्टँडर्ड डिडक्शन घ्यायची आहे पण नेट ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% घ्यायची आहे. आता राहत्या घरामध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यूच नील आहे तर तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन ही नीलच मिळेल. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, मागच्या वर्षात त्यांनी काही लोनची अमाऊंट पेड केली असेल ती येईल. त्यानंतर 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट. आता हे 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन म्हटलेलं आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन होण्याच्या आधीचं जे लोन आहे. 1999च्या आधी जर हे अमाऊंट घेतली असेल तर ज्या वर्षी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे त्या वर्षापासून पुढील 5 वर्षामध्ये ही कपात मिळते, म्हणजे ही डिडक्शन मिळते. म्हणून इथे 1/5 म्हटलं आहे. जेवढी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट डिवायडेड बाय 5 केले तर ही अमाऊंट येते आणि ती प्रत्येक वर्षामध्ये असं पुढील 5 वर्षामध्ये त्याला कपात दिल्या जाते. ही सेम डिडक्शन जी आहे ती लेट आउट हाऊसला मिळते. आता याच्यानंतर या नील असलेल्या ॲन्युअल व्हॅल्यूतून नेट ॲन्युअल व्हॅल्यूतून ही डिडक्शन जी आहे ही मायनस केली तर राहत्या घरापासून लॉस मिळतो, लॉस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. आणि हा लॉस नेहमीच असतो, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सेल्फ ऑक्युपाईड हाऊसमधून नेहमीच लॉस होतो किंवा उत्पन्न मिळत नाही. जर लोन घेतलं असेल तर कोणतं होम लोन, पर्सनल लोन मिळत नाही, पर्सनल लोनची कपात मिळत नाही. तेच डिडक्शन इकडे लेट आउट हाऊसमध्ये तुम्हाला
कॅल्क्युलेट करावं लागते. आता इथे स्टँडर्ड डिडक्शन जे आहे 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू, तर हे नेट ॲन्युअल व्हॅल्यू इथे आलेलं आहे कॅल्क्युलेट करून. या नेट ॲन्युअल व्हॅल्यूवर स्टँडर्ड रेंट घेता येते 30%. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजे मागच्या वर्षी किंवा गतवर्षी त्यांनी जेवढं लोन घेतलं असेल तेवढं लोन नाही, जेवढं इंटरेस्ट त्यांनी पेड केलं असेल लोनवरील तेवढं इथे घ्यावं लागेल, तेवढ्याची डिडक्शन मिळेल. 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट हा पण तसाच. जर त्यांनी 99च्या आधी काही घर घेतलं असेल किंवा लोन घेतलं असेल तर ती अमाऊंट जी आहे ज्या दिवशी कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल त्या कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झाल्याच्या दिवसापासून पुढील 5 वर्षामध्ये त्याला ही कपात मिळते. ही कपात जी आहे ही मायनस केल्यानंतर जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलमला द्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे अनरिलाइज रेंट रिसिव्ह. आता वरती आपण अनरिलाइज रेंट म्हणजे अप्राप्त भाडे हे त्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी ज्या वर्षीचं उत्पन्न आपण कॅल्क्युलेशन करत आहोत त्या वर्षी जर प्राप्त झाली नाही तर ही मायनस करायची. पण त्याच्या आधीचं जर असेल अप्राप्त भाडं ते मागच्या वर्षी जर प्राप्त झालं असेल तर त्याला प्लस करायचं. त्यानंतर अरियस रेंट रिसिव्ह मागच्या 3-4 वर्षाचं जर अरियस असेल 1-2 महिन्याचं किंवा काही अमाऊंट भाड्याची तर ती जर मिळाली असेल तर ती पण इथे प्लस करायची. या अरियसमधून काय करायचं स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ अरियस रेंट रिसिव्ह म्हणजे ही जी अरियसची अमाऊंट मिळालेली आहे यावरती 30% अमाऊंट मायनस करायची. कारण इथे जे हे आहे स्टँडर्ड डिडक्शन हे याच्यावरती फरक पडतो. हे आपण जेव्हा अरियस घेतलेला हे केलेला असेल मायनस केला असेल तर तेव्हा ही अमाऊंट कमी आली असेल आणि ही अमाऊंट कमी आली नेट ॲन्युअल व्हॅल्यू तर हा स्टँडर्ड डिडक्शन तेही कमी आलं असेल. म्हणून इथे पण काय करायचं आहे अरियस रेंट रिसिव्ड मिळाल्यानंतर त्यातून 30% ऑफ अरियस रेंट रिसिव्ड हा मायनस करायचा आहे. आणि त्यानंतर आलेली अमाऊंट जी आहे ती म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर हे इथपर्यंत इन्कम फ्रॉम डिडक्शन जी आहे ती 24ची डिडक्शन मायनस करायची आणि आलेलं इन्कम जे आहे ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. त्याच्यानंतर हे अनरिलाइज रेंट वगैरे रिसिव्ड जे आहे ते कधी कधीच असे हे होतात चॅप्टर होतात की थकलेलं भाडं मिळते. थकलेलं एकदम थकत नाही पण थकलेलं मिळालं तर आपल्याला अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागते. अरियस रेंट रिसिव्ड झाल्यानंतर त्यातून स्टँडर्ड डिडक्शन मायनस करायचं हे विसरायचं नाही. यानंतरही इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आता हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी झालं लेट आउट हाऊसचं. पण यातून आपल्याला लॉस जर झाला असेल कशाचा लॉस झालेला आहे जसं आपण पाहिलेला आहे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. सेल्फ ऑक्युपाईड हाऊसमधून म्हणजे राहत्या घरापासून जर लॉस झाला असेल तर हा लॉस काय करायचा इथून मायनस करायचा आहे. मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तसंच आणखी जर समजा 3-4 घरं आहेत एका व्यक्तीचे पण 4 घरापैकी 2 घरापासून उत्पन्न झालेलं आहे आणि 2 घरापासून लॉस झालेला आहे तर लॉस जो ज्या घरापासून झालेला आहे तो लॉस उत्पन्न झालेल्या घराच्या बाकी 2 घराच्या उत्पन्नातून मायनस करायचा आणि त्यानंतर जी अमाऊंट शिल्लक असेल त्यालाच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणता येईल. म्हणून लॉस जर झाला असेल आणि एका घरापासून जर इन्कम झालं असेल तर इन्कम मधून काय होते म्हणजे उत्पन्नातून नुकसान जे झालेलं आहे ते मायनस करता येते आणि शिल्लक राहिलेली रक्कम जी आहे ती उत्पन्न म्हणून दाखवता येते. त्यानंतर हाऊस प्रॉपर्टीमध्ये न येणारी पद किंवा आयटम हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. ही फाईल मी तुम्हाला सेंड करून देईल. तर यामध्ये हे अराउंड रेंट आहे, ग्राउंड रेंट आहे, अमाऊंट स्पेंट ऑन रिपेअर आहे, इन्शुरन्स आहे. तर आपण जे स्टँडर्ड रेंट पाहिलेला स्टँडर्ड रेंट नाही स्टँडर्ड डिडक्शन पाहिलेली तर त्या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये स्टँडर्ड डिडक्शन आधीच 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू डिडक्शन मिळून जाते म्हणून हे आपण घेत नाही. ती स्टँडर्ड रेंट म्हणजेच हे रिपेअर इन्शुरन्स लँड रेव्हन्यू हे जे आहे हे खर्च जे आहे ते खर्च त्यामध्येच इन्क्लूड असतात. म्हणून आपण त्याच्यानंतर हे जे एक्सपेन्सेस आहे किंवा आयटम आहे हे कधीच घेत नाही. यातले काही जे एक्सपेन्सेस आहे किंवा आयटम आहे ते त्यामध्ये इन्क्लूड असतात बाकीचे मग
आपल्या हाऊस प्रॉपर्टीमध्ये कॅल्क्युलेशन करता घेता येत नाही किंवा आपल्या हाऊस प्रॉपर्टीमध्ये येत नाही. तर हे जे आहेत आयटम आहे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टीमध्ये कॅल्क्युलेशन करताना आता हे जे मी सांगितलं तेच इथे पण सांगितलेलं आहे. जर तुमच्या लक्षात राहिलं नसेल तसं तर व्हिडिओ तुम्हाला 10 वेळा ऐकता येतो, पण जर समजा तुम्हाला ऐकायचं नसेल तर किंवा ऐकूनही जर लक्षात नसेल तर कधी हे वाचून घ्यायचं, म्हणजे हेही लक्षात राहील. जसं इथे 1 नंबर दिलेला आहे, सेल्फ ऑक्युपाईड हाऊस म्हणजे स्वतःचे राहत्या घराचे नेट अॅन्युअल व्हॅल्यू नेहमीच 0 म्हणजेच नील असते. नंबर 2 दिलेला आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 20 अंतर्गतच मिळते. नंबर 3 दिलेला आहे, इंटरेस्ट ऑन लोन प्रिव्हियस इयरचं आणि 1/5 प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट ही डिडक्शन अंडर सेक्शन 24 अंतर्गत सेल्फ ऑक्युपाईड हाऊस म्हणजेच आणि लेट आउट हाऊस म्हणजे करिता म्हणजेच स्वतःचे राहते घर आणि भाड्याने दिलेल्या अशा दोन्ही घराकरता मिळते. जर होम लोन तुम्ही घेतले असेल तरच, पर्सनल लोन घेतलं जर असेल तर मिळणार नाही. त्याच्यानंतर 1/5 ऑफ प्री कन्स्ट्रक्शन इंटरेस्ट ही डिडक्शन कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्ष मिळेल. म्युनिसिपल टॅक्स जर घर मालकाने पेड केला असेल तरच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूतून वजा केले जाते. म्युनिसिपल टॅक्स जर भाडेकरूने पेड केला असेल तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूतून वजा केला जाणार नाही. हे तुम्हाला MCQ करताही कामात येईल आणि तुम्हाला जी थेअरी दिलेली आहे त्यामध्ये पण हे पॉइंट्स मिळून जाईल, पण मी मुद्दामून तुम्हाला दिलेले आहेत की ते लक्षात राहावेत म्हणून. इथे थांबूया बाकी पुढील भागामध्ये. आता यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू.